हे बघा, आपण आज बनवणार आहोत एक संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर घेण्यासाठी एक काढा. त्याच्यामध्ये जिरा आहे, नंतर सोप आहे, ओवा आणि पुदिना. त्याचं आपण गरम पाणी गॅस चालू करून घेऊ. गरम पाणी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवतो आणि 1 ग्लास पाणी टाकत आहे. 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये पुदिना, अजवाईन, बडीशेप आणि जिरा हे आपण असे 4 पदार्थ टाकून घेऊ. आणि त्याचा आपण काढा हे गटसाठी फार चांगलं असतं. गटसाठी फार चांगलं असतं आणि आपल्याला डायजेशन वाढवण्यासाठी पण खूप चांगलं आहे. म्हणजे आपण रात्री झोपायच्या अगोदर दररोज घ्यायला पाहिजे. तर मी आता हे बघा, आता त्याला उकळी येते. छान काढा बनवून घेऊ आपण त्याचा. आणि हे रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर घ्यायचं. पुदिना फ्रेश आहे माझ्याकडे आणि छान उकळू द्यायचं. उकळी आली की 1-5 मिनिट ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडासा कलर उतरला की आपण ते काढून घ्यायचं. हे बघा, रंग बदलत चाललाय पाण्याचा, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण त्याला गाळणीने छान गाळून घ्यायचं. जास्त नाही उकळू द्यायचं, 1-5 मिनिट फक्त. आताच माझी देवपूजा आणि ते झाली. मी संध्याकाळी 6:30च्या दरम्यान जेवत असते डेली, त्याच्यामुळे माझं काम लवकर आवरतं. आणि आता मला झोपायच्या अगोदर मी हा काढा घेणार आहे. माझ्या मिस्टर आणि मी दोघंही आम्ही हा काढा घेणार आहोत. हे बघा, झालं आहे आता 5 मिनिट झाले. आता तो काढा मी उकळून घेते. बघा, आता आपण हा काढा गाळून घेणार आहोत. बघा, छान मी गाळणीमध्ये ग्लासमध्ये गाळून घेते. बघा, कलर त्याच्यामध्ये उतरलेला आहे. आणि हा काढा आपण मस्त गाळून घेतला आहे. दिसते बघा किती छान झालं आहे. आणि याच्यामध्ये जर आपल्याला थोडंसं गुलकंद वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकतो. पण तसंच पिलेला पण खूप टेस्टी लागतो, कारण पुदिन्याची टेस्ट इतकी छान लागते त्याच्यामध्ये. हे बघा किती छान झाला आहे तो. आणि आपल्याला जर याच्यामध्ये गुलकंद वगैरे काही टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो, किंवा मध पण टाकू शकतो. टेस्ट खूप छान आहे. तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही सगळे घ्या. हे बघा, खूप टेस्टी आहे. थँक्यू.